नांदेड जिल्ह्यातील कुंटूर तालुका नायगाव येथील ग्रामपंचायतमध्ये दिव्यांगाचा 3 वर्षापासूनचा 5% निधी रखडल्यामुळे दिनांक 28 जुलै 2025 रोजी पासून सर्व दिव्यांग बांधव बेमुदत अमर उपोषणाला बसणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। मायमाऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड मध्य विभाग। आज आम्ही कुंटूर येथील सर्व दिव्यांग बांधव एका विशेष बाबीसाठी आज इथं आम्ही ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे जमा झालेलो आहोत। आमचा 3 वर्षापासूनचा 5% निधी हा शासनाने आम्हाला दिलेला नाही, त्यामुळे आमच्या दिव्यांग बांधवांवर आज अक्षरशः भीक मागण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आज आम्ही सर्व दिव्यांग बांधव आज आमरण उपोषणाचं निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे जमा झालेलो आहोत। 2022-23, 23-24 आणि 24-25 हा 3 वर्षाचा या कालावधीतला निधी अजूनही आम्हाला दिलेला नाही। यापूर्वीच्या ग्रामसेवकांनी तो वितरित केला होता। 2016 पासून फक्त 2च वेळेस आम्हाला हा निधी भेटला आणि कुंटूर येथील एवढे 60 दिव्यांग बांधव आणि ते पण या निधीपासून वंचित आहोत। हा शासनाचा निधी देण्यास कुठं माशी शिंकायली त्याचा उत्तर पाहिजे, नाहीतर आज आम्ही अन्यथा सर्वजण 28 तारखेपासून आम्ही सर्व बेमुदत आमरण उपोषणाला इथं बसणार आहोत।